समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म श्री क्षेत्र जांब या गावी झाला. जांब हे गाव जालना जिल्ह्यात असून शके 1530 म्हणजे सन 1608 मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस राम जन्माच्याच शुभ मुहूर्तावर म्हणजे माध्यान्ही झाला. आता समर्थ रामदास स्वामींचे वडील हे काय होते व सूर्य उपासक होते आणि त्यांनी सूर्याची उपासना अखंड केली. त्यांना मारुती रायांच्या आशीर्वादाने श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म त्यांच्या घरी झाला. आता रामदास स्वामी 7 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आता रामदास स्वामींचं खरं नाव काय हो? नारायण सूर्याजी ठोसर. आता नारायणांच्या घरची संपत्तीची म्हणजे सांपत्तिक स्थिती कशी होती हो? खूप उत्तमाची होती. पण नारायण लहानपणापासूनच कसे होते हो? विरक्त होते, अतिशय बुद्धिमान, निश्चयी, तसेच खोडकर होते. लहानपणी नारायण कसे होते? साहसी होते. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टीत ते तरबेज होते. त्यांचे 8 मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता, तर दुसरा गवंड्याचा, एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. म्हणजे समर्थांनी काय केलं हो? या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने ते सगळे गोष्टी शिकले होते. आणि एकदा नारायण लपून बसले, काही केल्या सापडेना आणि अखेर एका पडलेल्या झडलेल्या खोलीत नारायण एकटेच त्यांच्या आईला सापडले. आणि आईनं विचारलं, काय करीत होतास नारायणा? असे विचारल्यावर समर्थांनी उत्तर काय दिलं आईला? आई चिंता करीतो विश्वाची. म्हणजे त्या आडगळीच्या खोलीत समर्थ कशाची चिंता करत बसले होते? विश्वाची. आता आईला वाटलं हे उत्तर, नारायणाचं हे उत्तर ऐकून आईनं विचार केला की हा आता 12 वर्षाचा झालाय, ह्या मुलाला संसारात अडकवले तर तो काय येईल? ताळ्यावर येईल. या कल्पनेने त्यांचे वयाच्या 12व्या वर्षी लग्न ठरवण्यात आले. लग्न समारंभात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारताच तो ऐकून नेसलेले एक व अंगावर पांघरलेले दुसरे अशा 2 वस्त्रांनिशी नारायण मंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला, पण त्यांनी तातडी करून गावाभरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली. पुढे तेथून काय केलं हो त्यांनी? पायी चालत चालत पंचवटीत येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या 12व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ 12 वर्ष तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करून घेतला असे मानले जाते. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी नारायणाचं रामदास हे नाव धारण केलं. टाकळी येथे इसवी सन 1621 ते 1633 असे काय हो 12 वर्ष राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून रोज 1200 सूर्य नमस्कार घालत असत. विचार करा, थोर व्यक्ती होणं एवढं सोपं नाही. 1200 कशाला म्हणतात? 1200. आपण एक सूर्य नमस्कार बघा घालून किती घालत होते समर्थ?
1200 सूर्यनमस्कार घालत होते आणि सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे म्हणजे गायत्री मंत्र काय करत हो अखंड जप करत होते पाण्यात उभा राहून. आणि 2 तास गायत्री मंत्राचा तर 4 तास श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा काय करत होते जप करीत होते. रामदासांनी राम नामाचे 1300 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला काय केला हो आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले असे काय केले जाते अशी मान्यता आहे किंवा असं मानलं जातं. समर्थ दुपारी केवळ 5 घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी 2 तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर 2 तास ग्रंथाचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद उपनिषदे सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्थरतेने श्रीरामाची प्रार्थना केली. तीच करुणाष्टके होत. बघा करुणाष्टके खूप सुंदर करुणाष्टके समर्थांनी लिहून ठेवलेली आहेत. बघा आपल्या चॅनलमध्ये आहेत करुणाष्टके. खूप सुंदर असे काय हो समर्थांनी करुणाष्टके लिहिलेली आहेत. ती जणू काय त्यांच्या अंतकरणातून श्रीरामाविषयी श्रीरामाची प्रार्थनाच काय आहे हो केलेली आहे. समर्थांनी नुसतं काय परमार्थच केला असं नाही. व्यायाम उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही 12 वर्ष अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. 12 वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय 24 वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे, त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता. आणि हनुमान स्वारी एकमेव असा आहे काय हो चिरंजीव आहे आणि त्यांची उपासना केली असता काय मिळते हो माणसाला शक्ती आणि बुद्धी. समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर समर्थांनी काय केलं हो 12 वर्ष नंतर भारत भ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या, सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे काय केले हो निरीक्षण केले. पुढे ते फिरत फिरत कुठं आले हिमालयात आले. तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्य भाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला असं त्यांना काय हो त्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्यावेळेस. आणि त्यांना काय हो देहाबद्दलची काय झाली त्यांची आसक्ती नष्ट झाली. पुढे भारत भ्रमण करत असताना श्रीनगरमध्ये शिखांचे 6वे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा झाली. हरिगोविंद सिंगाबरोबर 1000 सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला 2 तलवारी असत. त्यांचा हा सर्व सराजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारलं, तुम्ही तर धर्मगुरू आहात आणि ह्या 2 तलवारी तुम्ही कशाला बाळगताय? तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी. कारण काळ कसा होता हो खूप बिकट काळ होता. त्या काळी स्त्रियांवर खूप अत्याचार होत होते. म्हणून हरगोविंद सिंग काय म्हणाले, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी आणि दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी. समर्थांना खूप आश्चर्य वाटलं
आणि हा सारा फौजफाटा, ही 1000 माणसं कशासाठी? त्यावर हरगोविंद म्हणाले, धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्र सज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे. समानशीले व्यसनेषु सख्यम, या न्यायाने दोघात काय झाले हो? सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्याबरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते 2 महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला काय हो? कुबडी. जप करताना या कुबडीवर बगल ठेवून नाडी आणि सूर्यनाडी यांचे काय करत होते? ते सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते. भारत प्रवास करीत असताना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत. समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्राकडून धर्म संस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्या पाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थाने स्थापलेले राम मंदिर आणि 11 मारुतीची देवळे याच परिसरात आहेत. समर्थांनी ठिकठिकाणी मठही स्थापन केले. आता मारुतीची मंदिरे जी समर्थांनी स्थापन केलेली जी मारुतीची मंदिरे आहेत ती कुठं आहेत? दास मारुती, चाफळ. राम मंदिरासमोर जे मंदिर बांधलेलं आहे दास मारुती चाफळमध्ये, ते समर्थांनी बांधलेलं आहे. वीर मारुती राम मंदिराच्या मागे चाफळमध्येच. खडीचा मारुती सिंगणवाडी चाफळ, हा डोंगरावर हे मारुतीचं मंदिर आहे. त्यानंतर प्रताप मारुती माझगाव चाफळ. उंब्रज मारुती तालुका कराडमध्ये उंब्रज मारुती काय केला? स्थापन केला. त्यानंतर उंब्रज जवळच शहापूर मारुती. त्यानंतर मसूर मारुती, बहे बोरगाव कृष्णामाई मारुती जिल्हा सांगलीमध्ये. त्यानंतर शिराळा गावात 32 शिराळामध्ये शिराळा मारुती. त्यानंतर मनपाडळे मारुती जिल्हा कोल्हापूर आणि पारगाव मारुती जिल्हा कोल्हापूर ही ती गावे आहेत जिथे समर्थांनी काय केलं? 11 मारुतींची काय केली? स्थापना केली. आता समर्थांनी जाम, चाफळ, सज्जनगड, डोमगाव, शिरगाव आणि कनेरी या ठिकाणी काय केले? मठांची स्थापना केली. समर्थ संप्रदायामधील प्रमुख शिष्यापैकी वासुदेव शास्त्री हे एक होत. यांचा मठ कन्हेरी येथे आहे. कन्हेरी हे गाव मांढरदेवी डोंगराच्या म्हणजे आता सध्या का मांढरदेव कशासाठी प्रसिद्ध आहे? काळूबाई देवस्थान. ते काळूबाई देवस्थान जिथे आहे त्याच्या पायथ्याशी हे कन्हेरी गाव आहे. आणि हा मठ काय आहे? खूप सुंदर, अत्यंत रमणीय स्थानी सुंदर असा हा मठ आहे. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले ते गिरीधर स्वामी. त्यांना समर्थांनी वेणी स्वामी शिष्या बाईयाबाई यांच्या करवी अनुग्रहित करून बीड या क्षेत्रात कार्यस्थान करा असे सांगितले. समर्थांचा भारत प्रवास करताना शेवटी वयाच्या 36व्या वर्षी रामदास स्वामी पैठणला परत आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्नी
समर्थांची मावशी होती, पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले. मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्न मंडपातून पलायन केल्यावर 24 वर्षे जामशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला 2 मुले झाल्याचे व आई रानूबाई अंध झाल्याचेही त्यांना तिथे कळाले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांना कोणाला आपली ओळख, पर तिथंही त्यांनी काय केलं, आपली ओळख कोणाला दिली नाही. आपल्या घरच्या अंगणात उभे राहून त्यांनी काय केलं, भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि श्याम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. 24 वर्षात दाढी जटा वाढवल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाई देखील धीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रगट केले. नारायण आल्याने रानूबाईंना खूप आनंद झाला. 24 वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच रानूबाईंना दिसू लागले असे मानले जाते. समर्थांच्या शिष्य मंडळीमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते, समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमतः सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे अशी इच्छा रामदास स्वामींना साहजिकच झाली. पण पुढील 12 वर्षाच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन दीन त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळकंटित होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका मुले, आया बहिणी, देव धर्म संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले. सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे. समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनवले पाहिजे. समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली. केल्याने होत आहे रे. आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल तर आपल्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला आणि अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी 12 वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहे. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच तप असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, देहवादी, यशस्वी, संत, महंत, कलाकार, वीर पुरुष होऊन गेले, त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंतःकरणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, देह, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंतःकरणात धैर्य उत्पन्न होईल. 350 वर्षापूर्वी राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले,
धीर धरा थकवा, हडबडू गडबडू नका, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोक उद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके 1570 मध्ये त्यांनी चाफळास राम मंदिराची स्थापना केली. काही आपण आता पाहिलं की काय हो, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काय हो 11 मंदिराची स्थापना केली, मारुतीच्या मंदिराची स्थापना केली. आणि नंतर गावोगावी आज जी गावोगावी जी मंदिरं आपल्याला दिसतात हनुमान स्वारीची, म्हणजे हनुमान मारुती रायाची जी मंदिरे दिसतात ती कुणी बांधलेली आहेत हो, लोकांकडून कुणी बांधून घेतलेली आहेत, समर्थांनी बांधून घेतलेली आहे. त्या मंदिरांची स्थापना समर्थांनी करून घेतलेली आहे. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण 1100 मठ आहेत. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी त्यांनी काया झिजवली. हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपण व साक्षेप या तत्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा, यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतू हिमाचल मठमहंत निर्माण करून निस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भरून टाकली. प्रभू श्री रामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या 3 देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरशः शेकडो मारुती मंदिराची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगर दऱ्यात घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचे चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मउद्धाराचा मार्ग दाखवला. समर्थावर संत एकनाथाच्या वाङ्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा असा उपदेश केला. आनंद वनभवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच छात्रतेज व ब्रह्मतेज जागवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयातून लीलया समाज प्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींच्याच विचाराचे होते. स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांसोबत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 31 नोव्हेंबर 1678 मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इसवी सन 1906 मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी समर्थांची 2 जुनी चरित्रे या ग्रंथात प्रकाशित केले होते. यानंतर रामदास स्वामी काय हो, श्री सद्गुरुवर्य, श्री सकळ तीर्थरूप, श्री कैवल्यधाम, श्री महाराज श्री स्वामींच्या सेवेशी चरणरज, शिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विद्यापन नाजाशा मानण्याचे हे पत्र सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला त्याबद्दल थोडक्यात लिहिले आहे.
रामदास स्वामी अद्वैत तत्वज्ञानाचे काय होते हो? पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या सर्व साहित्यात दिसतो. त्यांच्या तत्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये बघा, ब्रह्म, माया, जीव, जगत, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळ माया, गुण माया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध असे अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्माचा कर्ता हा राम असून आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते आपल्या ग्रंथामध्ये सांगत आहेत. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभव ज्ञान त्याने ग्रंथरूपाने मांडले. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः 12 वर्ष नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच भिकारी आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतलेली दिसते आपल्याला. बोंधू गुरु व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असं त्यांनी सांगितले आहे. परमात्मा हा चराचरात भरलेला असून त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे. अनेक उपनिषदांचा संदर्भ देऊन समर्थांनी या जगाचे अनित्यत्व, मिथ्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गाचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष त्यांनी त्यांच्या शिष्यापुढे ठेवले. सतत ईश्वर चिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथाचे परिशीलन करावे असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले. समर्थांचं आपण व्यक्तिमत्व बघूया. मध्यम उंची, मजबूत बांधा, गौरवर्ण, तेजस्वी कांती, कपाळावर लहानसे टेंगूळ असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी किंवा कधी कफनी, पायात खडवा, लांब दाढी, जठा, गळ्यात जपाची माळ, यज्ञोपवीत, हातात कुबडी, काखे झोळी अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मांडणे ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे. आता समर्थ रामदास स्वामी हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व कशा होत्या हो? निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवतरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात 2 मूर्ती सापडल्या. एक श्री रामचंद्राची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यातील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजाभवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंगलाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावायची आणि ती कशी लावायची या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र एक प्रकरण आहे. यावरून त्यांना वनस्पती शास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते.
आश्चर्य म्हणजे त्यांनी यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांचाही व्यवस्थित वर्गवारी केलेली आहे. आता समर्थांनी कोणकोणती समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी काय विपुल वाङ्मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या, उदाहरणार्थ सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती, त्यानंतर लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती, ही काय आहे तो समर्थ रामदासां म्हणजे विठ्ठलाची जी आरती आहे ती कुणी लिहिलेली आहे? संत नामदेवांनी लिहिलेली आहे. परंतु शंकराची आणि गणपतीची आरती कुणी लिहिली आहे? समर्थ रामदासां स्वामींनी लिहिलेली आहे. असे अनेक कार्य त्यांनी काय केले समर्थांनी केलेली आहेत. आणि समर्थांनी ग्रंथराज, श्रीमद दासबोध ग्रंथराज या पारमार्थिक ग्रंथाची रचना कुठं केली महाड जवळ शिवतरघळ येथे केली. आणि दासबोधाशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राजधर्म, छात्रधर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यास्पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यातील उत्सव यासंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय व्यतिरेक्त, वैराग्य शतक, ज्ञान शतक, उपदेश शतक, षडरूपी विवेक इत्यादी विषयावरील विवेक लेखन समर्थांनी केले आहे. आणि समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाची होती हे आपण बघितलं. म्हणजे सगळी शिकवण देणारे अजूनही आपल्याला काय समर्थ शिकवण देत आहेत की समर्थांनी राष्ट्र उभारणीसाठी जसे बहुमूल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही काय दिला भर दिला. कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते, लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित द्यावे. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. प्रपंच सोडून जर परमार्थ केला तर केवळ आत्म उन्नती होईल, परंतु प्रपंच करून परमार्थ केला तर राष्ट्र उन्नती होईल. म्हणून ते म्हणतात की प्रपंची जे सावधान तोची परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना सुद्धा समर्थ लिहितात, बाळके श्वापदे पक्षी, लोभती वेदती मणी, चित्त निश्चिंत होते धन्य ते गायनी कळा. मराठी भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात, एक म्हणती मराठी काय, हे तो भल्याशी ऐको नये, ती मूर्ख नेनती सोय अर्थान्वयाची. म्हणजे समर्थांना मराठी भाषेविषयी पण काय अत्यंत प्रेम होतं. आणि समर्थांनी काय असं अखंड लिखाण कोणासाठी करून ठेवलंय? फक्त आपल्यासाठी करून ठेवलंय. आणि आज आपण जे एका अध्यायावरती समर्थांच्या काय करतो, निरूपण करतो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे काय आहे आपल्या दृष्टीनं कमीच आहे. समर्थांनी असं अखंड कार्य कोणासाठी करून ठेवले आहे? फक्त आपल्यासाठी करून ठेवले.